इमामवाडा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना 2 संशयित इसम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत राऊंड आणि एक चायनीज चाकू तसेच एक फरसा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 4 सर तसेच माननीय अपर पोलीस आयुक्त नागपूर, जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा पोलीस स्टेशनचे DB पथक तसेच वपोनी यांनी केलेले आहे। सदर प्रकरणात एक आरोपी अद्यापपर्यंत फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहे तो फरारी आहे, त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे इमामवाडा पोलीस स्टेशन हे करत आहेत। सर, अटक आरोपीचं नाम काय आहे, यापूर्वीचे काय रेकॉर्ड आहे का आणि इतके मोठे हत्यार घेऊन पुढे वारदात करण्याची शक्यता आहे का काय? यातील अटक आरोपींची नाव आहेत, एक आहे अमय धुर्वे आणि एक कमलेश राऊत आहे। यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। तसेच यांनी हे अवजार का आणली होती याबाबतचा तपास चालू आहे। त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे।